श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आजचा आपला टॉपिक आहे की ओझोनोलायसिस रिएक्शन, राइट? सो ओझोनोलायसिस विच इज वन ऑफ द इम्पॉर्टंट केमिकल रिएक्शन इन अ अल्किन. तर एक्झामला 3 or 4 मार्क्सला येऊ शकतं. राईट अ नोट ऑन अ ओझोनोलायसिस इन डिटेल, राईट? सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक जनरल रिएक्शन घेऊन थोडं एक्सप्लेनेशन देऊन एक 2 एक्झाम्पल द्यावे लागतील, राईट? सो आता आपण बघणार आहोत की ओझोनोलायसिस म्हणजे काय. तर आपण बघतो की आपल्या डे बाय डे लाईफ मध्ये मेनली इंडस्ट्रीज मध्ये ओझोनोलायसिस ही खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, राईट? सो मेनली इन द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये डिसइन्फेक्शन ऑफ द वेस्ट वॉटर, त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक पोल्युटंट, त्याच्यासाठी मेनली ओझोनोलायसिस ही यूज करतात ऍट अ इंडस्ट्री लेवल. ही आता मोस्टली तर रबर इंडस्ट्रीमध्ये पण यूज करतात, डिग्रेड ऑफ द रबर त्याच्यासाठी. देन आपण जर एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जर आपल्याला अल्किनचं स्ट्रक्चर फाइंड करायचं असेल, एखादा अननोन लेवल अल्किन असेल, त्याच्यासाठी पण आपण ओझोनोलायसिस यूज करतो, राईट? सो मेनली इन ओझोनोलायसिस द C डबल बॉन्ड C गेट क्लीव व्हेन रिएक्शन विथ द ओझोन, राईट? म्हणजे जेव्हा आपण एखाद्या अल्किनला ओझोन सोबत रिएक्ट करणार तर त्यांचं रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म होणार आणि जो आपल्याला इंटरमिडिएट भेटणार विच इज मोस्टली द अनस्टेबल, राईट? then which is immediately reduced in presence of zinc dust and we get the carbonyl compound, right? So आता आपण बघूया की ओझोनोलायसिस ची डिटेल रिएक्शन. तर आपल्याला ओझोनचं स्ट्रक्चर फर्स्ट माहिती पाहिजे. तर आपल्याला माहिती ओझोन मीन्स इट इज अ O3, राईट? सो याच्यामध्ये एक ऑक्सिजन आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज आहे and another oxygen is a negative charge आणि जो एक आहे तो न्यूट्रल आहे, राईट? सो आता आपण याची जनरल रिएक्शन बघूया. तर त्याच्यामध्ये मोस्टली आपण काय करतो की जो ओझोन गॅस आहे त्याला लिक्विड अल्किन मधून पास करतो. देन वी हॅव टू गेट द रिंग लाईक क्लिवेज ऑफ द ओझोन अँड अल्किन आणि त्याचं फर्दर आपण रिडक्शन करतो. देन वी हॅव टू गेट दी फायनल प्रोडक्ट, राईट? सो आता आपण एक जनरल रिएक्शन घेऊया. सो सपोज अल्किन घेतला आपण. अल्किन मीन्स वी नो इट इज अ डबल बॉन्डेड कंपाऊंड, ओके? आणि आपण जर त्याची ओझोन बरोबर रिएक्शन केली, ओझोन मीन्स O3, राईट? सो ही रिएक्शन जी आहे ती मेनली इन प्रेझेन्स ऑफ द इनर सॉल्व्हेंट मध्ये होते. मीन्स फॉर एक्झाम्पल CCl4 दॅट इज अ कार्बन टेट्रा क्लोराइड, राईट? सो विच इज मेनली यूज एज अ सॉल्व्हंट, that is a CCl4, right? So this ozone now react with this alkene and forming the ring structure that is a C and C. जे 2 सबस्टिट्यूशन आहेत त्यांचे ते तसेच राहणार आहेत आणि हे 3 ऑक्सिजन ऍटम गेट अटॅच टू दिस 2 कार्बन ऍटम, राईट? सो इट इज नोन एज अ अल्किन ओझोनाइड, right? It is known as the alkene ozonide and which is further we have to reduce in presence of a zinc dust and water. It is a reduction reaction. Then this ring structure get break down from here and we get the final product. आता हे इथून ब्रेकडाऊन झालं तर हा मॉलिक्यूल सेपरेट होईल, हा मॉलिक्यूल सेपरेट होईल. Then we have to get this compound, right? And we have to get zinc oxide, okay? So this reaction is mainly carried out in a 2 step, right? In a first step we have to see here the formation of the ozonide by action of the ozone with the alkene, right? And in second step is the degradation of the ozonide. When ozonide is decomposed in presence of zinc dust, we get this carbonyl compound. This carbonyl compound may be aldehyde or ketone. It depend upon the substituent on the carbon, right? तर आता आपण एक एक्झाम्पल बघूया, प्रोपीन, बरोबर? सो आता प्रोपीनचा आपण ओझोनोलायसिस करूया. देन विच कार्बोनिल कंपाऊंड वी गेट दॅट वी हॅव टू स्टडी. So first we know the structure of propene. It is a 3 carbon compound. So we have to write first 3 carbon. So first carbon आपण डबल बॉन्ड देऊ, propene
Here CH3 we have to satisfy the valency of or carbon atom, right? So it is a propene. When propene undergoes the ozonolysis, in presence of solvent, that is the CCl4, then this bond break down and we get the cleavage of the propene, that is a CH3 and this H as it is. Okay, and here we have to attach the oxygen, then this H and it is form the ring like structure. Okay, so it is the propene ozonoid. Understood? So propene react with O3, we get the propene ozonoid and it is the highly unstable intermediate, okay, which is immediately undergoes the reduction in presence of zinc dust, and this bond get break down, right? So we have to get the product. Second product, it is a hydrogen is attached and the zinc oxide. Okay, so here we have to see, here is the CH3, it is a double bonded compound, then it is called as the acetaldehyde. Aldehydic product we have to get, that is the acetaldehyde. And here is the 2 hydrogen atom, same it is a carbonyl compound, so we know it is a formaldehyde. Okay, so this is the simple reaction, that is a ozonolysis. I hope you all understood. Thank you.